करणारे दोन खेळाडू अर्थातच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील। एका बाजूला असेल अर्थातच सचिन बंटी आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल निलेश। सचिन पाटील आणि निलेश पाटील अर्थातच एक खेळाडू डोलवी तर दुसरा खेळाडू अर्थातच निलेश पाटील आपण जिते गावातून बिलॉंग करताना पाहतोय। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक, 5 षटकांचा हा सामना। दोन खेळाडू अगदी पहिल्या षटकासाठी 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील। डोकेदुखी जरूर आहे, परंतु या ठिकाणी फलंदाजांना मात्र एक मोठी संधी असेल रन जमा करायची। पाहूया पहिला आघाडीच्या षटकामध्ये कितपर्यंत रन्स येत आहेत। अर्थातच षटकार चौकार निश्चितच पाहायला मिळतील, परंतु मोठं आव्हान असेल अर्थातच ओमकार पाटीलचं। द गेम इज ऑन। डावाला सुरुवात होईल। पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं P1चं पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाज ओमकार पाटील रावे, त्याच्या विरोधात ऑन स्ट्राइकला निलेश पाटील चिते आणि नॉन स्ट्राइकला पाहायला मिळेल सचिन पाटील डोलवी। दोन खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर, एक खेळाडूला आपण पाहतोय डीप मिड विकेट रिजन मध्ये। एक खेळाडू अर्थातच ऑफ साइडला वाडिश लॉंग ऑफला 38 सर्कलच्या आतमध्ये। एक फ्लाइंग स्लिप गली रिजन मध्ये, एक पॉइंट, एक कव्हर। ऑन साइडला दोन खेळाडू, एक खेळाडू असेल स्क्वेअर लेगला आणि एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय मिड ऑनला। चला पहा, 4 षटक तुम्हाला 20 मिनिटाच्या आतमध्ये कंप्लीट करायचे। टाइम इज ऑन, द गेम इज ऑन। आजच्या दिवसातील ही पहिली लढत, पहिला चेंडू अर्थातच ओमकार पाटील। ज्युसी फुलटॉस फटका फसलाय आणि अगदी पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचा शिकार फलंदाज निलेश पाटील। बॅक टू द पॅव्हलियन। कपाली केशरी गंध, आम्ही फक्त आणि फक्त शिवरायांचे भक्त। मुखाने एकच नामघोष, जगदंब जगदंब जगदंब। खूप चांगलं संगीत गोल्डन डीजेच्या माध्यमातून आपण ऐकलं। गोल्डन डकचा शिकार झाला पहा, अगदी ज्युसी फुलटॉस त्या ठिकाणी आपण पाहिला आणि पहिल्या चेंडूवर विकेट मिळाली। सन्माननीय सुमित 11 डोलवीचे आमचे दमदार पॅकर या ठिकाणी उपस्थित झालेत। खरतर दादांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूया। यावेळेस देखील खूप चांगला चेंडू होता, परफेक्ट खरं तर यॉर्कर पाहायला मिळाला। सन्माननीय सुमित म्हात्रे आणि केतन माळी, त्याचप्रमाणे अमित म्हात्रे आणि डोलवी गावाचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय रोहन म्हात्रे। खरं तर या सर्व मान्यवरांचं आपण हार्दिक स्वागत करूया। चांगला फटका ऑन साइडला चेंडू टर्न झालाय आणि तदनंतर लॉंग चेस सुरू आहे। तिसऱ्या चेंडूवर मात्र आलाय हा चौकार। पहिला चेंडू पाहिला आपण, पहिल्या चेंडूवर विकेट अर्थातच फलंदाज निलेश पाटीलला माघारी जावं लागलं। दुसरा चेंडू डॉट बॉल होता।
व्हेरिएशन पाहायला मिळालं अर्थातच ओमकार पाटीलच्या माध्यमातून, परंतु तिसरा चेंडू अगदी स्लॉट मध्ये होता आणि तदनंतर अलॉंग द कार्पेट चौकार 4 धावांसाठी आपण फटका पाहिला. चांगला फटका, इनसाइड आउटचा फटका, क्रिकेटचं मादक सौंदर्य. चेंडू मात्र चाललाय सरळ डिपेक्सच्या कव्हरला, सीमा पार, रन्स मिळतील 4, चौकार. जय श्रीराम. खरं तर उत्कृष्ट संगीत आपण ऐकलंय. पहा या षटकामध्ये खरं तर विकेट देखील मिळाली ओमकारला, परंतु 2 चौकार देखील आलेत टीम सुमित 11 डोलवी संघासाठी. नेक्स्ट बॉल लॉफ्टेड हिट खेळायचा होता, आणखीन एक फटका फसलाय. बिग फिश इन द नेट, मोठा मासा लागलाय गलाला. फलंदाज हरेश गावण बॅक टू द पॅव्हलियन. लल्ला वास्करचा आयोजन आलं ग, अनिकेत वास्करचा आशीर्वाद साऱ्या टीमच्या पाठी ग. आता वाद घुमणार एकच पेन प्रीमियर लीग, आता वाद घुमणार एकच पेन प्रीमियर लीग. थँक्यू. स्पर्धेचं टायटल संगीत आपण या ठिकाणी ऐकलं. अनिकेत 11 पेन कोलीवाडा आयोजित पेन तालुका प्रीमियर लीग 2024 हे शानदार पर्व. इट्स अ सुपर संडे, इट्स अ फायनल डे आणि या स्पर्धेतील शेवटच्या दिवसातील ही पहिली लढत आपण पाहता. पहिलं षटक, पहिल्या षटकात 2 विकेट्स आणि 2 चौकार, 1 डॉट बॉल, 5 चेंडूंचा खरं तर खेळ समाप्त झालाय. पहा रन्स 8 आल्यात, परंतु ओमकार की जय जयकार पाहायला मिळाली, यश मिळालं. अर्थातच जिथे गावातील दोन्ही स्टार खेळाडू बाद झालेत, निलेश पाटील, हरेश गावण. चला फलंदाज आपण रेडी ठेवायचे आहेत. विनंती असेल सुमित 11 डोलवी. अर्थातच सर्वच संघांना मी या ठिकाणी विनंती करतोय, ज्या अर्थी जेव्हा तुमची फलंदाजी असेल आपले बॅट्समन आपण रेडी ठेवायचे आहेत. नवीन खेळाडू इन नेट नंबर 4 अनिकेत पाटील, खरोशी. खरोशी गावाचा हा एक उत्कृष्ट खेळाडू या ठिकाणी आपण पाहतोय. अगदी पहिल्या षटकात मोठी जिम्मेदारी आले. कर्णधार हरेश गावंड लवकर बाद झाला. अर्थातच त्याच्या बॅट मधून आपण 2 चौकार पाहिले, सलग 2 चौकार आले होते, परंतु मोह आवरला नाहीये असं म्हणावं लागेल. तिसरा देखील चेंडू सीमापार पाठवायचा होता, फटका फसला. तदनंतर आपण पाहिलं लॉंग ऑफला त्या ठिकाणी झेल पकडला आणि दुसरी सफलता मिळाली टीम पराग 11 गोबिर्ले आणि अर्थातच ओमकार पाटीलला. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातील. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट आपण पाहिला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, सिंगल मिळेल आणि या एका धाब्याच्या मदतीने धावसंख्या मात्र पाहायला मिळेल स्कोर कार्डवर 9-2 टीम अर्थातच सुमित 11 डोलवी. दोन विकेट्स गमावल्यात. आघाडीच्या पहिल्या षटकामध्ये 2 धक्के बसलेत आणि या धक्क्यातून सावरेल का अर्थातच टीम सुमित 11 डोलवी संघ आपण पाहतोय. त्यांच्या विरोधात पराग 11 गोबिर्ले, ओमकार पाटीलच्या नेतृत्वात खेळणारे ही फ्रँचाइज टीमला आपण पाहतोय. पहिलं षटक अर्थातच ओमकार पाटीलचं होतं. 5 षटकांचा हा सामना. ऑफिशियली तुमच्याकडे 20 मिनिटांचा अवधी असेल 4 षटकांसाठी. पहा मी तुम्हाला वारंवार या ठिकाणी सांगतोय की 4 षटक हे 20 मिनिटांच्या आतमध्ये फेकले गेले पाहिजेत, अन्यथा शेवटच्या षटकासाठी तुम्हाला पॅनलाइज करावं लागेल. अर्थातच एक खेळाडू तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्रा फील्ड करावं लागेल. ज्यार्थी आपण पाहतोय दुसरं षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज विनय घरत बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय. 3 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर. लोवर फुल टॉस आहे, स्वीट साऊंड ऑफ द बॅट, परंतु चेंडू अधिक उंची गाठले, दुरी गाठली नाहीये. आणखीन एक धक्का बसलाय टीम सुमित 11 डोलवीला.
तिसरा धक्का लागलाय. टॉस गमावल्यानंतर फलंदाजी करत असताना टीम सुमित 11 डोलवी संघ आपण पाहतोय. आघाडीच्या पहिल्या षटकात 2 विकेट्स गमावले. तदनंतर दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर सफलता मिळाली. विनय घरतला फलंदाज त्या ठिकाणी अनिकेत पाटील बाद झाला आणि मिडल ऑर्डर बॅट्समन इन ॲट 5 5व्या क्रमांकावर विशाल पाटील. पहा तुम्हाला एक भागीदारी या ठिकाणी करावी लागेल. पार्टनरशिप फार महत्वाची आहे. तुम्हाला सेन्सिबल क्रिकेट दाखवावं लागेल. खराब चेंडूंवर प्रहार करावे लागतील. चांगल्या चेंडूला तुम्हाला सन्मान द्यावा लागेल. सुपर 8 मधली खरं तर ही आपण लढत पाहतोय. बिग फाईट, मोठी लढत आहे. शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पंच प्रवीण आंद्रे सरांचा इशारा आला. इट्स अ वाईड बॉल. अवांतर धावसंख्येत भर पडेल. एक एक्स्ट्रा चेंडू फेकावा लागेल. अर्थातच विनय घरतला पहिल्या षटकाचे आपण जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवर विकेट आली आणि दुसऱ्या षटकातील देखील पहिल्या चेंडूवर विकेट आली होती. एकूण धावसंख्या सद्यस्थितीत आपण 10 या धावसंख्येवर पाहतोय. टीम सुमित 11 डोलवीला लाऊड अपील या ठिकाणी जरूर केलं गेलं. त्या ठिकाणी लाऊड अपील होता. तर काहीसा प्रयत्न पंचांवर दडपण टाकायचा, परंतु क्वालिफाईड पंच आपण त्या ठिकाणी पाहतोय. प्रवीण आंद्रे असतील, प्रीतम पाटील. उत्साह अधिक होता, कॉन्फिडन्स थोडा कमी पाहायला मिळाला. आमचे सन्माननीय नरेंद्र भाईंचं या ठिकाणी शुभागमन, त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूया. ब्लाइंग स्ट्रोक्स होता, परंतु ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर, अबे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर होता. आणखीन एक स्क्वेअर चेंडू. या षटकात एकूण 2 आपण स्क्वेअर चेंडू पाहिलेत. एकूण धावसंख्या सद्यस्थितीत 11. 3 बाद 11 सुमित 11 डोलवी संघाला पाहतोय. खूप चांगला चेंडू होता. ऑफस्टिकच्या बाहेर या ठिकाणी चेंडू आपण पाहतोय. गुडलेन स्पॉटवर पिच झाला आणि तदनंतर किपरच्या ग्लोव्ज मध्ये. लाईन आणि लेन खूप चांगली आहे. खरं तर आपण विनय घरतचा या ठिकाणी आवर्जून कौतुक करूया. पण एखाद दुसरा वाईट गेला तरी चालेल, परंतु 3 स्टंपच्या मध्ये चेंडू फेकायचा नाहीये. ओरपी चेंडू द्यायचा नाहीये. शरीरापासून दूर ठेवायचे लाईन. असा काहीसा प्रयत्न. आणखीन एक सुपर कॅच पकडलाय. जबरदस्त या ठिकाणी एसटी रक्षक त्या ठिकाणी आपण पाहिला. आणखीन एक धक्का बसलाय टीम सुमित 11 डोलवीला. तू चल मैं आया अशी काहीशी परिस्थिती म्हणावी लागेल टीम सुमित 11 डोलवीची. पहा मॉर्निंग सेशन, सकाळच्या सत्र, डू फॅक्टर, थोडीशी नमी विकेटवर पाहायला मिळतोय. चेंडू प्रॉपर या ठिकाणी बॅटच्या दिशेने येत नाहीये. कनेक्शन नीटच जुलत नाहीये. परंतु तुम्हाला तो क्लास दाखवावा लागेल असं म्हणूया आपण. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकावर देव म्हात्रे, मॅन फ्रॉम बलवली गावचा हा सुपरस्टार या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. अगदी दुसरं षटक त्या ठिकाणी सुरू आहे. गोलंदाज विनय घरत. राईट आर्म ओव्हर द विकेट. पेन नगरपालिका एंड कडून गोलंदाजीसाठी सज्ज. समोर होता स्ट्रेट हिट. चेंडू मात्र सरळ चालला. ब्लॅक स्क्रीनच्या समोर ठोकलाय. पहिलाच देव म्हात्रेच्या बॅट मधना चौकार. लल्ला वास्करचा आयोजन आलं ग. अनिकेत वास्करचा आशीर्वाद साऱ्या टीमच्या आहे पाठी ग. क्या बात आहे. पहा अगदी 400च्या स्ट्राईक रेटने सुरुवात केली देव म्हात्रेने. एकूण धावसंख्या 15. 15 रन्स ऑन दी बोर्ड. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. खूप चांगली लाईन होती. या ठिकाणी आपण व्हेरिएशन पाहायला मिळालं. षटक संपलं दुसरं. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर खरं तर प्रथम फलंदाजी करत असताना टीम सुमित 11 डोलवी संघ मात्र आपण पाहतोय 15 या धावसंख्येवर. 4 विकेट्स त्यांचे तंबूच्या आश्रयाला. पहिला खेळाडू निलेश पाटील गोल्डन डकचा शिकार.
तदनंतर हरेश गावांच्या बॅटमधनं 2 चौकार आपण पाहिले, परंतु विकेट त्याची देखील मिळाली ओमकार पाटीलला. तदनंतर 4थ्या क्रमांकावर अनिकेत पाटील फार काही करू शकला नाहीये आपल्या टीमसाठी, तो देखील स्वस्तात बाद झाला. तदनंतर 5व्या क्रमांकावर विशाल पाटीलने फार निराश केलं. मिडल ऑर्डर बॅट्समन, जिम्मेदारी खरं तर घ्यायला पाहिजे होती, परंतु तो देखील लवकर बाद झाला. तदनंतर आपण पाहतोय देव म्हात्रेला 6व्या क्रमांकावर, परंतु जो स्ट्राईकला फलंदाज आला होता सचिन पाटील अद्याप एकही चेंडू खेळला नाहीये. अद्याप ऑन स्ट्राईकला खरं तर आता आपण पाहूया सचिन पाटील असेल, त्याच्या समवेत देव म्हात्रे. एक मोठ्या पार्टनरशिपची गरज आहे. खरं तर 5 षटकांचा हा सामना आणि 5 षटकांच्या मॅच मध्ये किमान तुम्हाला 50च्या पलीकडे जावं लागेल. सकाळचं सत्र जरूर आहे, गोलंदाजांना विकेट मदत करतोय, परंतु तुम्हाला क्लास दाखवावा लागेल, तुम्हाला उत्कृष्ट फलंदाजी करावी लागेल. 3ऱ्या षटकासाठी ओमकार पाटील. या ठिकाणी शॉर्ट पिच चेंडू होता. खरं तर कटर गोलंदाजी सुरू आहे आता असं म्हणूया आपण. ऑफ स्टिकच्या दूर जाणारा चेंडू, आउटस्विंग चेंडू झाला. तदनंतर आपण पाहिलं की डॉट बॉल. ऑन स्ट्राईकला सचिन पाटीलला पाहतोय की जो खेळाडू खरं तर ओपनिंग साठी आला होता, सलामवीर खेळाडू सचिन पाटील. या ठिकाणी बराचसा दूर होता, ऑफ स्टिकच्या बाहेर फेकायचा होता. एक्स्ट्रा स्विंग झाला चेंडू, अतिरिक्त गती द्यायची होती, परंतु लाईन भरकटला गोलंदाज ओमकार पाटील. आणि तदनंतर हा वाईट चेंडू आपण पाहिलाय. एका धाब्याच्या मदतीने टीम सुमित 11 डोलवी संघ 16 या आकड्यावर 4 विकेट्स त्यांनी गमावलेत. व्हेरिएशन होतं त्या ठिकाणी. स्लोवर डिलिव्हरी पाहायला मिळाली, गती परिवर्तन. तदनंतर लाऊड अपील केली गेले, पंचांवर काहीसा प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न, परंतु स्निकोसाठी आपण DRS घेऊ शकत नाही आहात. बॅटची इनर एज साठी आपण 3ऱ्या पंचांची मदत घेऊ शकणार नाही आहात. तेवढी टेक्नॉलॉजी अद्याप नाहीये असं आपण म्हणूया. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये PTC लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जातोय. व्हेरिएशन पाहायला मिळालं, स्लोवर गती. खरं तर गती कमी दिली, चेंडू स्विंग झाला, लाऊड अपील, परंतु कोणताही परिणाम नाहीये पंचांवर. 2 षटक आणि 2 चेंडूंचा खेळ समाप्त, 16 धावा. या ठिकाणी समोर चेंडू होता, लॉफ्टेड ही डीप मिड विकेटला केलं बीट. चेंडू चाललाय सरळ, 1 बाउन्स सीमा पार, चौकार. अगदी खराब चेंडूच्या प्रतीक्षेत होता खेळाडू सचिन पाटील. खराब चेंडू मिळाला, शॉर्ट पिच होता, पुलचा फटका आपण पाहिला डीप मिड विकेटला. त्या ठिकाणी चेंडू सरळ सीमा पार, चौकार आणि रन्स 20-20. फटका फसलाय, चेंडू हवेत ट्रॅव्हल झालाय, स्वतः एसटी रक्षक आलाय झेलच्या खाली, आणखीन एक धक्का बसलाय. अर्थातच टीम सुमित 11 डोलवीला खेळाडू सचिन पाटील बॅक टू द पॅव्हलियन. खेळाडू अर्थातच बाद झाला सचिन पाटील. सुमित 11 डोलवी संघाला हा तब्बल 5वा धक्का बसलाय आणि 7व्या क्रमांकावर बोरगावचा सुपरस्टार कुणाल शिंदे मैदानाच्या आतमध्ये. सन्माननीय नवाज नाईक साहेबांना या ठिकाणी आमची विनंती असेल आपण देखील प्रमुख व्यासपीठावर यावं. अधिराम मोटर्सचे ओनर सन्माननीय नवाज नाईक साहेब, आपणास आमची विनंती असेल की आपण प्रमुख अतिथी कक्षामध्ये यावं. 5 धक्के बसलेत, यातून सावरेल का टीम सुमित 11 डोलवी. डाव्या हाताचा खरं तर उत्कृष्ट क्रिकेटर असं आपण म्हणूया. बोरगावचा हा सुपरस्टार कुणाल शिंदेवर जिम्मेदारी असेल. नॉन स्ट्राईकला देव म्हात्रेला आपण पाहतोय. 3रं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज ओमकार पाटील आपल्या स्पेल मधला हा शेवटचा षटक.
अबे फ्रॉम बॉडी या ठिकाणी एक्स्ट्रा स्विंग आपण पाहतोय. काय कमालीची लाईन आणि लेंथ पाहायला मिळाली. तर ओमकार की जय जयकार म्हणावं लागेल. त्याचं माइंड अगदी सुपर चालतंय. ठाऊक आहे 3 स्टंपच्या मध्ये चेंडू फेकायचा नाहीये, पॅडवर द्यायचा नाहीये, फुलटॉस टाकायचा नाहीये, ओव्हरपिच द्यायचा नाहीये. स्विंग करतोय, चेंडूला स्विंग करतोय आणि त्याला मदत देखील मिळतोय. आणखीन एक चांगला चेंडू होता, गुडलेन स्पॉटवर पडला आणि तदनंतर स्विंग झाला. मी पुन्हा एकदा विनंती करेल सन्माननीय नवाज नाईक साहेब, अधिराम मोटर्सचे ओनर, सन्माननीय नवाज नाईक साहेबांना आमची विनंती असेल की आपण प्रमुख अतिथी कक्षामध्ये यावं. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 3 षटक कंप्लीट झालेत आणि आपण एकदा स्कोर कार्डवर लक्ष टाकूया. 5 विकेट गमावलेत. टॉस त्या ठिकाणी जिंकली होती पराग 11 गोविर्लेने. प्रथम क्षेत्ररक्षण निवडलं, आमंत्रित केलं सुमित 11 डोलवीला की आपण पहिल्या सत्रात फलंदाजी करायची आहे आणि उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळाली. ज्या अर्थी ओमकार पाटीलचे 2 षटक, त्याचा स्पेलचा आपण विचार केला तर त्याला 3 सफलता मिळाल्या. एकूण रन्स खर्च केल्या 14. दुसऱ्या षटकासाठी आपण विनय घरतला पाहिलं, त्याची देखील उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळाली. त्याच्या हाती देखील 2 सफलता लागल्या आणि फक्त 6 रन्स खर्च केल्या. पहिल्या षटकात 9, तदनंतर 6 आणि मग तिसऱ्या षटकात फक्त 5. अशा एकूण धावसंख्येचा आपण विचार केला तर 20 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 षटकांचा खरं तर खेळ समाप्त झाला. ऑफिशियली ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा आम्ही विनंती करतोय की आपल्याकडे 20 मिनिटं असतील 4 षटकांसाठी आणि 20 मिनिटांच्या आतमध्ये 4 षटक कंप्लीट व्हायला पाहिजेत. अन्यथा शेवटच्या षटकासाठी तुम्हाला एक एक्स्ट्रा खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये फील्ड करावा लागेल. चला आमचे वॉटर बाय विनंती आहे, चला थोडी फास्ट या आपण मैदानाच्या बाहेर. पंचांना देखील आमची विनंती असेल आपण लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. अनिकेत 11 पेन कोलीवाडा आयोजित पेन तालुका प्रीमियर लीग 2024 हे शानदार पर्व. आमचे उत्कृष्ट आयोजक लल्ला वास्कर द वन मॅन शो, खरं तर त्यांच्या माध्यमातून त्याच्या स्वप्नातून साकारलेली ही क्रिकेटची मोठी स्पर्धा, ऐतिहासिक क्रीडांगण छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण अर्थातच पेन नगरपालिकेच्या या ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये हे क्रिकेटचं बॅटल सुरू आहे. 4थ्या षटकातील पहिल्या चेंडूला पाठवलंय सरळ. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर पॅव्हलिनला सलामी ठोकणारा हा उत्तुंग षटकार. लल्ला वास्करचा आयोजन आलं ग, अनिकेत वास्करचा आशीर्वाद. देव म्हात्रेचा शो आता सुरू झालाय. त्याला रोखणं तितकंसं सोपं नाहीये आणि त्याला थांबवलं होतं. अर्थात ज्या अर्थी 6व्या क्रमांकावर आलाय आणि स्लॉग ओव्हर मध्ये मोठे फटके पाहायला मिळतील. आणखीन एक समोर, आणखीन एक त्याला टीश केलंय, पनिशमेंट दिलंय. होय आहे देव म्हात्रे, ठोकलाय आणखीन एक षटकार. क्या बात आहे. पहा देव म्हात्रे ऑन स्ट्राईकला सलगचे 2 षटकार त्याच्या बॅट मधून. कोणत्या प्रकारचा चान्स दिला नाहीये फिल्डर्सला. बिगेस्ट 6 मारण्यासाठी, लॉंगेस्ट 6 मारण्यासाठी खरं तर ओळखला जातोय. ज्या अर्थी तो पॉवर जनरेट करतोय, बॅट स्विंग त्याची. आणि जे 2 षटकार आले असं म्हणूया, खराब चेंडू होते. ओव्हरपिच स्वरूपाचे दोन्ही चेंडू, 2 षटकार, धावसंख्या 32. आणखीन एक चांगला फटका आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय. ऑन साईडला काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक होता, चेंडू फील्ड झाला, रन्स मिळाली, एक सिंगल स्ट्राइक रुटेड. ऑन स्ट्राइकला खेळाडू आता पाहायला मिळेल कुणाल शिंदे, मॅन फ्रॉम बोरगाव. चारती या षटकामध्ये रन्स आल्यात, धावांची फार आवश्यकता होती. टीम सुमित 11 डोलवीला आणि आक्रमण सुरू केलं. असं म्हटलं जातं की अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स. प्रतिस्पर्धी संघाला जर नमवायचं असेल, पराभूत करायचं असेल तर तुम्हाला आक्रमण करावं लागेल. क्रिकेटचं बॅटल आहे, हे क्रिकेटचं युद्ध आहे, हा क्रिकेटचा महासंग्राम आहे. अर्थातच पेन तालुका प्रीमियर लीग लल्ला भाईंचं हे आयोजन आहे.
ऑफस्टिकच्या दूर होता, रीच करायचा होता, फटका फसला, चेंडू हवे ट्रॅव्हल झाला. आणखीन एक विकेट गमावले सुमित 11 डोल्बीने. त्या ठिकाणी कुणाल शिंदे नाराज आहे स्वतःवर आणि खरं तर कोणत्या प्रकारचं योगदान आपल्या फ्रँचाइज टीमला न देता खेळाडू बाद झाला. आणि तदनंतर नवीन खेळाडू राहुल म्हात्रे जिते गावाचा हा खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. साथ द्यावी लागेल खरं तर. त्या ठिकाणी खराब माइंडसेट पाहायला मिळाला. ज्यावरती देवच्या बॅटमधनं 2 षटकार आले, त्याला अधिक स्ट्राईक कशा प्रकारे दिली जाईल ह्याचा विचार खरं तर करायला पाहिजे होता कुणाल शिंदेने. परंतु आक्रमण त्यांनी देखील केलं, मोह आवरला नाहीये आणि विकेट गमावली. सन्माननीय पत्रकार आमचे बंधू विनायकदादा पाटील यांचं या ठिकाणी शुभ आगमन. खरं तर गेले 4 दिवस दादांना आम्ही पाहतोय आणि खूप चांगलं सहकार्य खरं तर या स्पर्धेसाठी दादांच्या माध्यमातून राहिलंय. दादांचं देखील आपण या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करूया. नेक्स्ट बॉल राहुल म्हात्रे ऑन स्ट्राईकला. या ठिकाणी देखील ऑफ स्टिकच्या बाहेर खरं तर चेंडू निघून गेला. गुडलँड स्पॉटवर पडल्यानंतर थोडा काटा बदलला, एक्स्ट्रा स्विंग पाहायला मिळाला. केतन म्हात्रे जिते आमचे स्टायलिश खेळाडू आणि त्यांच्या सोबत त्यांची मित्र परिवार जिते गावातील त्या सर्वांचं आपण स्वागत करूया. केतन म्हात्रे मोठं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेट मधलं. चांगला फटका आहे, स्वीट साऊंड ऑफ द बॅट समोरच्या दिशेला, परंतु क्षेत्ररक्षक होता. आणखीन एक विकेट गमावलंय सुमित 11 डोल्बीने. लाखात एक लल्ला वास्करचा आयोजन आलं ग. अनिकेत वास्करचा आशीर्वाद साऱ्या टीमच्या आहे पाठी ग. आता वाद घुमणार एकच पेन प्रीमियर लीग. आता वाद घुमणार एकच पेन प्रीमियर लीग. पेन प्रीमियर लीग, पेन. चार षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि खरं तर असं आपण म्हणूया की योग्य वेळेत हे 4 षटक फेकले गेलेले आहेत. 4 षटकानंतर आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करत असताना टीम सुमित 11 डोल्बी संघ अर्थातच 33 धावसंख्येवर आपण पाहतोय. खरं तर विकेट्स फार गमावलेत, अर्थातच 7 विकेट्स गमावलेत. परंतु शेवटच्या षटकासाठी आपण पाहतोय मंदार धाडबे हमरापूरचा हा स्टार खेळाडू आपण पाहतोय. अष्टपैलू कामगिरी त्याच्या माध्यमातून देखील राहिलंय. स्वर्गीय पिंटाशेठ पाटील प्रतिष्ठान दुर्गादेवी हमरापूर संघातून खेळणारा हा खेळाडू अर्थातच मंदार धाडबे. शेवटच्या षटकासाठी स्लॉग ओव्हर, दॅट ओव्हर टेनिस बॉल क्रिकेट मधलं हे हाणामारीचं षटक समोर आहे. बॅट स्विंग पाहायला मिळाली, सिंगल निश्चित कंप्लीट झालाय. सेकंडचा कॉल दिलाय आणि पोहोचलाय. त्या ठिकाणी आपण पाहतोय देव म्हात्रे रन्स मिळाले एकूण 2, सिंगलला कंप्लीट कन्वर्ट केलं डबल मध्ये. त्या ठिकाणी 2 धाबांच्या मदतीने धावसंख्या एकूण स्कोर कार्डवर 35 रन्स ऑन द बोर्ड, 35 धाबा धावफलकावर. शेवटचं हे षटक मॅच सामना आपण पाहताय. एका बाजूला सुमित 11 डोल्बी, त्यांच्या विरोधात टीम पराग 11 गोबिरले. मिनी हेलिकॉप्टर शॉट या ठिकाणी इजाद केलेला, परंतु सिंगल कंप्लीट झालाय. ओमकार पाटील त्या ठिकाणी आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, फक्त सिंगल मिळेल. एका धाब्याच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. अर्थातच 36 धाबा धावफलकावर. शेवटच्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 9व्या क्रमांकावर मच्छिंद्र पाटील डोळवी हा खेळाडू ऑन स्ट्राईकला आहे. पण किमान 1 ते 2 षटकार यायला पाहिजेत. सन्मानजनक धावसंख्येपर्यंत तुम्हाला पोहोचावं लागेल आणि त्यासाठी खरं तर असं आपण म्हणूया की मोठ्या फटक्यांचा विचार करावा लागेल मच्छिंद्र पाटील या खेळाडूला.
बॅट स्विंग पाहायला मिळाली, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू ऑन साइडला, काऊ कॉर्नरला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता, सिंगल मिळेल, स्ट्राईक रोटेट झाले आणि या शेवटच्या 3 चेंडूंवर काय घडेल. धावसंख्या सध्या स्थितीत आपण पाहतोय 37 धावा, 37 धावसंख्येवर 7 विकेट्स गमावल्यात. खरं तर टॉस देखील गमावली सकाळच्या सत्रामध्ये सुमित 11 डोलवी संघाने. त्या ठिकाणी मोठा फटका घ्यायचा होता, खरं तर चेंडू निघून गेला. बॅट्सविंग फक्त पाहायला मिळाली, बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. डॉट बॉलची समाप्ती झाली, शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. 37 धावा धावफलकावर आपण पाहतोय. खरं तर सन्माननीय जगदीश शेठ ठाकूर साहेबांचा हा संघ क्षेत्ररक्षण करत असताना पराग 11 गोविरले. ऑफ साइडला होता, त्या ठिकाणी फटका चांगला आहे, स्ट्रेट हिट, व्हीसेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, डाऊन द ग्राउंड आपण फटका पाहिला, परंतु रन्स मिळाली 1 रनआउटच्या स्वरूपाने. फलंदाज मच्छिंद्र पाटील बॅक टू द पॅव्हलियन. आणखीन 1 विकेट गमावले. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये कासू परिसरातील अर्थातच यज्ञेश म्हात्रे. कासू विभागातील हा खेळाडूला आपण पाहणार आहोत. यज्ञेश म्हात्रे नॉन स्ट्राईकला असेल, ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय देव म्हात्रे. पहिल्या सत्रातील पहिल्या इनिंग मधला शेवटचा चेंडू आहे, काय घडेल. शेवटच्या चेंडूवर येईल का षटकार की चौकार की डॉट बॉल की येईल विकेट. गोलंदाज मंदार धाडवे. यावेळेस बॅट्सविंग बॅटची इनर एज त्या ठिकाणी आपण पाहतोय. बॅकवर्ड शॉट लेग रिजन मध्ये चेंडू फील्ड झाला. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्या मात्र आपण पाहतोय पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना सुमित 11 डोलवी संघ अर्थातच 39 रन्स 39 धावा धावफलकावर आहेत आणि 40 धावांचं माफक असं आव्हान या ठिकाणी सेट केलंय प्रतिस्पर्धी संघ पराग 11 गोविरलीच्या अगेन्स्ट. यस थँक्यू डीजे. चला नेक्स्ट मॅच हर्ष 11 दुर्शेत आणि त्यांच्या विरोधात सात्विक स्वरूप 11 रामवाडी. दोन्ही टीम्सला आमचा ऑफिशियली कॉल असेल. आपण मिड इनिंग मध्ये आपल्याला टॉस करायचे आहे. दोन्ही कॅप्टन्स आपण या ठिकाणी या रिपोर्टिंग करा प्लीज. मान्यवरांचे शुभ असते. आजच्या दिवसातील ही दुसरी लढत पाहायला मिळेल. हर्ष 11 दुर्शेत अर्थातच रोहित ॲज अ कॅप्टन आपण पाहणार आहोत या संघाचा आणि त्यांच्या अगेन्स्ट सात्विक स्वरूप 11 रामवाडी अर्थातच लल्लाभाई त्या ठिकाणी असतील ॲज अ कॅप्टनच्या रोलमध्ये. दोन्ही कॅप्टन्सला आमची विनंती असेल की आपण यावं त्या ठिकाणी टॉस केला जाईल. 40 धावांचं माफक आव्हान या ठिकाणी उभं केलं गेलंय आणि ह्या 40 धावांचा खरं तर कशा प्रकारे पाठलाग होईल की ह्या 40 धावा रोखल्या जातील. खरं तर आपण जाऊया दुसऱ्या सत्रासाठी. आणि दुसऱ्या सत्रासाठी ऐकूया आपण स्वप्नील सरांचा आवाज. लाखात एक लल्ला वास्करचा आयोजन आलं ग. अनिकेत वास्करचा आशीर्वाद साऱ्या टीमच्या आहे पाठी ग. आता वाद घुमणार एकच पेन प्रीमियर लीग. आता वाद घुमणार एकच पेन. विनंती असेल हर्ष 11 दुर्शेत रोहित. चला या आपण या ठिकाणी टॉस करायला यायचं आहे. ऑफिशियली लास्ट कॉल असेल आणि अर्थातच प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी आपली वाट पाहतोय. हर्ष 11 दुर्शेत संघाचा कॅप्टन प्लीज. प्लीज हर्ष 11 दुर्शेत. हर्ष 11 दुर्शेत
चला या कर्णधाराला विनंती असेल आपण टॉस साठी यावं प्लीज. हर्ष इलेवन दुर्शेत. तर नक्कीच पेन तालुका प्रीमियर लीग बघता बघता आपण जर 4 दिवस या ठिकाणी संपन्न झालेत आणि पेन तालुका प्रीमियर लीग 2024 चा हा नक्कीच शेवटचा दिवस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. खरं तर गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन या स्पर्धेला आपण करूया सुरुवात. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा सर्व मांगल्य मांगल्यम शिवे सर्वार्थ साधिके शरणके त्र्यंबे गौरी नारायण नमोस्तुते. खरं तर याचसाठी केला होता 88 की शेवटचा दिस घोड व्हावा. गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा करून आपण बोलूया मॅचकडे. पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त झाला, पूर्वार्ध समाप्त झाला. आपण या ठिकाणी आवाज ऐकलात. खरं तर मराठी भाषेतील एक बुलंद आवाज परमेजी पाटील सर यांचा आवाज, व्हॉइस ऑफ सोनखार यांचा आवाज आपण संपूर्ण दिवसामध्ये ऐकणार आहोत. त्यांचा आवाज तुम्ही या ठिकाणी ऐकलात. आणि उत्तरार्धाला जशी सुरुवात होईल आपण बोलूया पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये. खरं तर 40 धावांचं टार्गेट आहे आणि 40 धावांचं माफक आव्हान जरूर आपण म्हणणार आहोत. 5 षटकांची लढत आपण पाहिली. कमीत कमी 50 ते 55 धावा करायला पाहिजे होत्या, परंतु बॅटिंग मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली नाही चांगली. तर त्याच्या अनुषंगानं मात्र सुमित 11 डोलवी संघानं 39 धावा उभारल्या, 40 धावांचा टार्गेट ठेवलाय. गोलंदाजी मार्गवरती पहिल्या दिवसाचा जर आपण विचार केला तर पहिल्या दिवसामध्ये एक विक्रम केला होता हरीश गावंड मेडन षटकाचा, तोच गोलंदाज. पहिला बॉल ऑनसाइड मध्ये खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय फाईन लेगच्या दिशेने. चेंडूला उचलतील, फेकतील. एकच धाव, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. 40 धावांचा टार्गेट आहे. 40 धावांचा टार्गेट तुम्हाला चेस करायचा असेल तर पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक असतं. त्या षटकामध्ये तुम्हाला धावा गोळा कराव्या लागतील. पहिल्या षटकामध्ये जर धावा तुमच्या आल्या तर पुढचे षटक तुम्हाला सहजरित्या धावा बनवता येतात. परंतु एखादा षटक जर चांगल्या पद्धतीने हाताळलं तर कमी धावांचा टोटल देखील चांगले टफ फाईट लढत आपल्याला पाहायला मिळत असते. सलामीची जोडी या ठिकाणी पराग 11 गुबेरले संघाची दाखल झाली. ओमकार पाटील त्याच्या सहसाथीनं फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. शैलेश पाटील लेफ्टी फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी केली गेली. पुन्हा एकदा चांगला बॉल पडल्यानंतर थोडीशी उचली घेतली. चेंडूने आलाय डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. हे व्हेरिएशन मात्र सातत्याने हरीश गावणच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. कधी वेगानं चेंडू हाताळणं, कधी व्हेरिएशन, बोटांची जादू, वारंवार मात्र ह्या सर्व गोष्टी त्याच्या माध्यमातून घडल्या जातात. खरं तर चांगलं गोलंदाज असणं हे वैशिष्ट्य राहिलं हरीश गावणचं. प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन, वेग, कुठल्या पद्धतीने कुठल्या फलंदाजाला कशा पद्धतीने हातलायचं, हे सर्व गुण मात्र त्याच्यामध्ये ठासून भरलेत. पुन्हा एकदा ऑनसाइड मध्ये फटका फसलाय. पहिली विकेट हरेशला मिळेल या ठिकाणी आपण पाहतोय. फलंदाज होईल बाद. शैलेश पाटील बॅक टू द डगआउट. तर आपण पाहतो या ठिकाणी फलंदाज शैलेश पाटीलला परतावं लागेल. एक मोठी विकेट मैदानाच्या बाहेर चालले आणि खरं तर अतिशय सुंदरशा मॅच मैदानामध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळतंय. आणि आमचे फणस डोंगरे गावचे सुपुत्र प्रतीक म्हात्रे यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. खरं तर दर्दी प्रेक्षक आज आपल्याला पाहायला मिळतात. पेन तालुका प्रीमियर लीग 2024 मध्ये तुडुंब गर्दी आज प्रेक्षकांची आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर फायनल म्हटल्यानंतर सर्व प्रेक्षकांसाठी मेजवानी. श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण म्हटलं की पेन तालुक्यातील एक नावलौकिक मैदान त्याला आपण म्हणतो. आणि खूप प्रेक्षक देखील या मैदानावरती आज तुडुंब गर्दी करून आपल्याला पाहायला मिळतील. संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्वांच्या आवडते आणि निवडते खेळाडू मात्र आज मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतात. आज हरीश गावंड आणि ओमकार पाटीलला आपण पाहतोय. पहिल्या मॅच मध्ये या ठिकाणी बॅकफुटला जाऊन शॉर्ट थर्डमॅनला मात्र या ठिकाणी चेंडूला अडवलंय. आपण पाहतो एकच धाव या चेंडूवरती मिळेल. एकेरी दुहेरी धाव देखील घ्याव्या लागतील. धाव घेतली नाही, माफी असावी. पुन्हा एकदा बोलूया मॅचकडे. खरं तर सहजरित्या हातामध्ये चेंडू खेळला होता आणि धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला गेला नाही. ओमकारने जरूर स्टार्ट घेतला होता परंतु थांबवलाय.
फलंदाज या ठिकाणी पुन्हा एकदा बाहेरच्या दिशेने चेंडू वळवला, अत्यंत वेगानं मात्र चेंडू मात्र हाताला जातो हरेशच्या माध्यमातून, दबाव टाकला जातो, एक विकेट देखील घेतली आहे, हे देखील महत्वाची गोष्ट असणार आहे प्रत्येक चेंडूवरती. मात्र हा फलंदाज सुनील पाटील पाटीलला आपण पाहतो, त्याने देखील या ठिकाणी चांगला फटका पॉइंटच्या दिशेने मात्र क्षेत्र निवडलं, चेंडू चाललाय दन दन करत जमिनीला घासत पुसत सीमा पार चौकार. खरं आजच्या दिवसातील ही दुसरी लढत पाहायला मिळेल. सात्विक स्वरूप 11 रामोडीच्या अगेन्स्ट टीम हर्ष 11 दुर्शेत. एका बाजूला असेल लल्ला भास्कर आणि त्यांना फाईट करण्यासाठी सुपरस्टार रोहित पाटील जीते. मान्यवरांच्या पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी टॉस रोहित कॉल करतोय. टेल इज अ कॉल, इट इज अ हेड. लल्ला निर्णय का असेल? फिल्डिंग क्षेत्ररक्षण निवडले, फार वेळ घेत नाहीये लल्ला. खरं तर मॅच ऑन आहे आणि खरं तर मान्यवरांच्या सोबत एक फोटो सेशन. यस, थँक्यू, वेलकम इलू. आणि जाऊया आपण मॅचच्या दिशेने, अर्थातच ऐकूया स्वप्नील सरांचा आवाज. थँक्यू परमेशजी पाटील सर. उद्या पुन्हा एकदा मॅच कडे खरं तर पहिला षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. धावफलकावरती एक गडी बाद धावा झाल्या धावफलकावरती आपण पाहतोय. पाच धावा झाल्या आणि एक गडी बाद आपण पाहिला तर 40 धावांचं टार्गेट होतं आणि 40 धावांचं टार्गेट असताना मात्र पहिल्या षटकामध्ये एक चांगलं षटक हरेश गावणचं आपल्याला पाहायला मिळालं. खरं तर महत्वाची विकेट त्याने घेतली आणि फलंदाज या ठिकाणी बाद केला. तदनंतर दबाव पाहायला मिळाला. दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज या ठिकाणी सज्ज झाला आहे कुणाल शिंदे. बोरगाव एक्सप्रेस खरं तर पेन पूर्व विभाग म्हटल्यानंतर सर्व चांगले खेळाडू आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. पेन तालुका प्रीमियर लीग मध्ये चांगली कामगिरी केली आहे. ऑनसाइड मध्ये फटका चांगला आहे, त्या ठिकाणी प्रोटेक्शन जरूर असेल. चेंडूला उचलतील फेकतील एकाच ऍक्शन मध्ये आपण पाहतोय आणि एकच धाव. खरं तर चपलाही पाहायला मिळते ओमकार पाटीलची, परंतु कुठली घाई गडबड करताना ते पाहायला मिळणार नाही. महत्वाची मॅच आहे. या मॅच मध्ये टार्गेट जरूर सोपं आहे, टार्गेट सोपं आहे, परंतु तुम्हाला संघर्ष देखील तेवढा करावा लागेल. समोर देखील तेवढाच ताकदीचा संघ आपण पाहतोय. पराग 11 गोविर्ले संघ मैदानामध्ये खेळताना आपण पाहतो. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहिलं. या ठिकाणी यष्टांचा वेट फर्निचर केलं डिस्ट्रॉय. अजून एक धक्का पराग 11 गोविर्ले या संघाला. सुनील पाटील बॅक टू द डगआउट. डीजे आपण पाहतो. खरं तर सुनील पाटीलचा आपण विचार केला ना तर या स्पर्धेमध्ये लगातार 3 षटकार मारण्याचा विक्रम त्याच्या नावावरती आहे. परंतु आज महत्वाचे मॅच आणि महत्वाच्या मॅच मध्ये मात्र पाहिजे तशी बॅटिंग त्याची पाहायला मिळाली नाही. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय किरण पाटीलला आपण पाहतोय. हा देखील फलंदाज रावेगावचा सुपुत्र आहे. चांगली कामगिरी सातत्यानं ग्रामीण क्रिकेट असो किंवा पेन तालुका प्रीमियर लीग असो त्या दिवशी देखील मॅच मध्ये या ठिकाणी जरूर त्यांनी जान टाकली होती. लगातार 2 षटकार. तदनंतर सुनील पाटीलला आपण पाहिलं, त्यांनी लगातार 3 षटकार खेचले होते आणि आपल्या बाजूने मात्र टार्गेट तो सेट केलं होतं. कुणाल शिंदे पुन्हा एकदा सज्ज झाला. बाहेरच्या दिशेने चेंडू फेकला. पंचांचा इशारा आला. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. अतिरिक्त बाहेर जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि पंच प्रवीणजी आंद्रे सरांचा इशारा आला. इट्स अ व्हाईट बॉल. खराब चेंडू आहे. पुन्हा एकदा हात लावा लागेल हा चेंडू. कुणाल पुन्हा एकदा सज्ज झाला गोलंदाजीच्या ट्रॅक वरती.
लोअर फुलटॉस चेंडू आहे, मच्छिंद्र आहेत त्या ठिकाणी, डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित मात्र फलंदाजाला परतावं लागलं असतं, परंतु या ठिकाणी स्ट्राईक चेंज होईल आणि स्ट्राईक आता असेल मात्र ओमकार पाटीलकडे. अतिशय आक्रमक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. प्रत्येक चेंडूवरती मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न जरूर त्याच्या माध्यमातून केला जातो. कधी शांत न बसणारा सिंगल डबल मात्र जेव्हा चांगला चेंडू पडेल ते चेंडूवरती मात्र सिंगल डबल घेतल्या जातात आणि जेव्हा जेव्हा खराब चेंडू पडेल त्याला मात्र सीमारेषा बाहेर धाडल्याशिवाय असं राहत नाही असा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो ओमकार. खरं तर आयकॉन आहे पराग 11 गुविर्ले संघाचा रावेगावचा सुपुत्र. अनेक स्पर्धा त्याला आपण ओपन खुल्या गटाच्या स्पर्धा खेळताना पाहतोय, परंतु आज आयकॉनच्या भूमिकेमध्ये पेन तालुका मी म्हटलं होतं घुटना टेक और मेरा तमाशा देख, बिघिडाला षटकार 6 धावा. तालुक्यात रायगड जिल्ह्यात चर्चा नावाची गावोगावी, पेन तालुक्यात रायगड जिल्ह्यात चर्चा नावाची गावोगावी, लल्ला दादानी आयोजन केलंय. थँक्यू डीजे. आपण पाहतोय खरं तर बाटच्या रडारमध्ये चेंडू होता आणि फुलटॉस चेंडू म्हटल्यानंतर लॉलीपॉप चेंडू मात्र या ठिकाणी फेकला होता कुणालनं आणि त्याला मात्र स्वीकारलंय. ओमकारनं फटका फसलाय, अति घाई संकटात नाही, मोठी विकेट तंबूच्या असल्याला ओमकार पाटील बॅक टू द डगआउट. शिवरायांची घेऊन याना पोर किलतन मैदानान, माती चौकार षटकार रंग वाढवती खेळान, साथ आहे लल्ला दादाला पेन तालुक्यातील क्रिकेट रसिकांची, साथ आहे अनिकेत 11 पेन कोलीवाडा संघाची, लल्ला दादानी आयोजन केलं या पेन प्रीमियर लीगचा भारी, लल्ला दादानी आयोजन केलं या पेन प्रीमियर लीगचा भारी. 14 या धावसंख्येवरती मात्र ओमकारला परतावं लागला. आपण पाहतोय धावा मात्र या ठिकाणी बनवायचे असतील तर चांगले बॅटिंग करणं हे गरजेचं असेल. आता मात्र स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळेल जयेश बिलखडे. खरं तर हा देखील बोरगाव मधला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. एकाच संघातील 2 खेळाडू या ठिकाणी पाचीत पकडला गेलाय. अजून एक फलंदाज होईल बाद. या ठिकाणी जयेशला परतावं लागेल. मोठा धक्का पराग 11 गुविर्ले संघाला. डीजे खरं तर हॅट्रिक या ठिकाणी जरूर घेतली कुणाल शिंदेनं, तर हॅट्रिकला चान्स आहे, परंतु हॅट्रिक जर घेतली तर रोहन पाटील यांच्याकडनं, रोहन म्हात्रे साहेब यांच्याकडनं 500 रुपयाचा पारितोषिक दिलं जाईल. षटक या ठिकाणी षटक संपला. धावफलकावरती 14 धावा लागल्या गेल्यात. 18 चेंडू आणि 26 धावेची गरज असेल. आपण पाहतोय 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आतापर्यंत आपण जर पाहिला तर हरेश गावडनं 5 धावा या ठिकाणी खर्च केल्या. तदनंतर या ठिकाणी कुणाल शिंदेनं मात्र 8 धावा खर्च केल्या आणि फलंदाज मात्र या ठिकाणी तब्बल कुणाल शिंदेनं बाद केलेत. 3 विकेट घेतल्या और हॅट्रिक त्याची पाहायला मिळाली आपल्याला या ठिकाणी या षटकामध्ये आणि 9 धावा मात्र या ठिकाणी दिल्या. 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चला स्पीडअप करा. 4 षटकांमध्ये आपल्याला या ठिकाणी
20 मिनिटांचा अवधी दिला आणि टाइम अलर्ट आहे, लक्ष असू द्या. सुमित 11 डोलवी संघ लगेचच मॅच सुरू करा. 5 षटकांचे मॅच आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. हर्ष 11 दुर्शेत त्यांच्या अगेन्स्ट केलेले सात्विक अँड स्वरूप 11 रामवाडी हे दोन्ही संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. खरं तर टॉस या ठिकाणी जिंकला सात्विक अँड स्वरूप 11 रामवाडी या संघानं आणि लगेचच आपल्याला नेक्स्ट मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल दोन्ही संघांच्या माध्यमातून. आता मात्र 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती 14 धावा लागल्या गेल्यात आणि आपण पाहतोय 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 26 धावेची गरज. 14 वर 4 अशी परिस्थिती सध्या तरी आपण पाहतोय. पराग 11 गोविरले संघाची या ठिकाणी भन्नाट वेगानं चेंडूला डिलिव्हर केलं. ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडूला मात्र पिच केलं. तदनंतर आला डॉट बॉल. खरं तर सातत्याने गोलंदाजी करावी लागेल हरेश गावंडला. महत्वाचे मॅच आहे. आयकॉन कसा असावा हे उत्तम उदाहरण मात्र पेश केलं हरेशनं. तो गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाजी ट्रॅक वरती. पायावरती चेंडू टाकला होता. डायरेक्ट हिट जरूर केला गेला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी केली जाते हरेशच्या माध्यमातून. अजून एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. पायावरती चेंडू अदलला होता त्या ठिकाणी प्रोटेक्शन चांगलं पाहायला मिळालं. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक चांगली कामगिरी करतोय आतापर्यंत. बॅटच्या स्लॉट मध्ये आहे क्षेत्ररक्षक आहेत का लाजवाब झेल पकडला गेलाय. फलंदाज या ठिकाणी होईल बा झेल पकडले. अनिकेत पाटील मॅन फ्रॉम खरोशी का लाजवाब झेल पकडला. आया है राजा लोगो रे लोगो राजा के संग उडता अनिकेत पाहायला मिळाला. खरं तर या चेंडूवरती जेव्हा तुमच्या धावा कमी असतात तेव्हा देखील तुम्हाला 100% एफर्ट्स द्यावे लागतात क्षेत्ररक्षण करत असताना आणि तेच उत्तम उदाहरण अनिकेतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. थोडासा झेल मात्र हातातनं निसटला असता तर कदाचित सीमा पार गेला असता, परंतु असं न करता मात्र अनिकेतनं चांगला जज केलं. तदनंतर थोडासा पुढे देखील आला होता परंतु बॉडीला मात्र स्टेज केलं. तदनंतर झेल कन्वर्ट केला आणि फलंदाज मात्र या ठिकाणी किरण पाटीलला परतावं लागलं. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला आपण पाहतोय पलाश मोकल. पलाश मोकलला आपण पाहतो. खरं तर पेन तालुका पडल्यानंतर सर्व यंगस्टर खेळाडू अनेक यंगस्टर घडताना मात्र या पेन तालुका प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलेत. सातत्यानं चांगला क्रिकेट या पेन नगरीमध्ये खेळला जातो. पेन म्हटल्यानंतर क्रिकेटची पंढरी, दर्दी प्रेक्षक आणि सर्व खेळाडू चांगले पाहायला मिळतात. हरेश पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती ऑन साइड मध्ये फटका फसला त्या ठिकाणी. पुन्हा एकदा किरणला आपण पाहणार आहोत. चांगला झेल. फलंदाज पलाश मोकलला परतावा लागेल आणि फलंदाज होईल बाद. डीजे खरं तर अफलातून गोलंदाजी हरेशच्या माध्यमातून केली जाते. प्रत्येक चेंडूवरती वेग आणि वेगच पाहायला मिळतो. वेगाचा बोलबाला आतापर्यंत पाहायला गेला तर हरेशच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केली गेली. स्वप्नील पाटीलला आपण पाहतो स्ट्राइक वरती. शॉर्ट बॉल समोरच्या दिशेने काय पॉवरफुल स्ट्रोक लगावलाय. खडे खडे या ठिकाणी षटकार पाहायला मिळालाय. 6 धावा.
थँक्यू DJ षटकार आलाय. खरं तर स्वप्नीलच्या बॅट मधनं गेल्या गेल्या नक्कीच जसा स्क्रीनवरती दाखल झाला त्याच्या बॅट मधनं षटकार आपण पाहिला. ऑनसाइड मध्ये पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. आता मात्र डॉट बॉल पाहायला मिळतो आणि 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. धावफलकावरती 20 धावा पाहतोय. खरं तर 40 धावांचं टार्गेट होतं. 3 षटकांमध्ये 20 धावा जमवल्या. आता मात्र 12 चेंडू आणि अजून 20 धावेची गरज. म्हणजे प्रति ओव्हरला तुम्हाला 10 रनचा या ठिकाणी पाठलाग करावा लागेल. 10 धावा बनवाव्या लागतील प्रत्येक ओव्हरमध्ये. आता मात्र 12 चेंडू आणि 20 धावेची गरज. तद्वर आपण देऊया एक DJ गोल्डन यांना सुवर्ण संधी. शिवरायांची घेऊन या ना, पोर खेळतान मैदानान. माती चौकार षटकार रंग वाढवती खेळान. साथ आहे लल्ला दादाला पेन तालुक्यातील क्रिकेट रसिकांची. साथ आहे अनिकेत 11 पेन कोलीवाडा संघाची. लल्ला दादानी आयोजन केलं या पेन प्रीमियर लीगचा भारी. लल्ला दादानी आयोजन केलं या पेन प्रीमियर लीगचा भारी. चला स्पीडअप करा. थँक्यू गोल्डन DJ. चला बोलूया पुन्हा एकदा मॅचकडे. आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 20 धावा लागल्या गेल्यात. अजूनही 12 चेंडू आणि 20 धावेची गरज. प्रति ओव्हर 10.00 ची सरासरी या ठिकाणी गाठावी लागेल. खरं तर पराग 11 गोविरली या संघाला गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सचिनला आपण पाहतोय. खरं तर सचिन देखील हा उत्कृष्ट गोलंदाज आहे. परंतु महत्वाची मॅच आहे. महत्वाच्या मॅच मध्ये या ठिकाणी धावा वाचवायच्या आहेत. तर चांगली गोलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये. प्रत्येक कला हे करावं लागतं. प्रत्येक जेव्हा गोलंदाज असो फलंदाज असो सर्वांना मात्र या ठिकाणी आपल्याला 100% एफर्ट्स द्यावे लागतात. महत्वाची मॅच आहे. इक्वेशन या ठिकाणी येऊन ठेपलाय 12 बॉल 20 धावेंवरती. असं वाटलं होतं की सहजरित्या धावा या बनवल्या जातील. परंतु असं न होता मात्र मॅच रंगात आले. खरं तर मी मगाशी देखील उल्लेख केला होता लो स्कोरिंग मॅचेस कधीही मात्र रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी बॅकफुटला जाऊन पॉइंटच्या डोक्यावरना चेंडूला उडवला. चेंडू चाललाय दन दन करत सीमा पार चौका. आयोजन आलं ग अनिकेत वास्करचा आशीर्वाद साऱ्या टीमच्या आहे पाठी ग. आता वाद घुमणार एकच पेन प्रीमियर लीग. थँक्यू DJ. पेन प्रीमियर लीग 2024 या ठिकाणी आपण पाहतो. बॅकफुटला गेला मंदार. तदनंतर चेंडूला या ठिकाणी फक्त दिशा दिली. प्रोटेक्शन नव्हतं आणि चेंडू गेला सीमा पार. पहिल्या चेंडूवरती आला एक चौकार. आता मात्र 11 चेंडू आणि 16 धावेची गरज. पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह क्रिकेट पाहायला मिळाला. खरं तर या चेंडूवरती धाव घेतली जाणार नाही असं वाटलं होतं की धाव घेतली जाईल. परंतु हातामध्ये चेंडू सचिन पाटीलचा होता. तदनंतर चेंडूला स्टॉप केलं गेलं. एकही धाव मात्र या चेंडूवरती घेतली जाणार नाही. 10 चेंडू आणि 16 धावेची अद्यापी गरज असेल या मॅच मध्ये. चांगली मॅच जर या ठिकाणी जरूर तुम्हाला बनवायची असेल तर चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी मात्र करावी लागेल या मॅच मध्ये. ऑनसाइड मध्ये खेळण्याचा प्रयत्न भन्नाट वेगानं मात्र एक्स्ट्रॅक्शन त्या ठिकाणी चांगलं पाहायला मिळतोय. ते मात्रेच 2 चेंडू डॉट पाहायला मिळाले. तसं सातत्याने चेंडू फेकावे लागतील. पहिल्या चेंडूवरती आला चौकार. तदनंतर लगातारचे 2 चेंडू मात्र डॉट फेकलेत सचिन पाटील या गोलंदाजानं. खरं तर सचिनचा विचार केला तर ऑलराऊंडर परफॉर्मन्स कित्येक मॅच मध्ये त्याचा आपण पाहायला. या ठिकाणी शॉर्ट बॉल होता. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. चेंडू जाईल मिड विकेटच्या डोक्यावरनं ठोकला मंदार ढाळवेनं. बिग 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 लॉंग सिक्स षटकार.
अफलातून स्ट्रोक पाहायला मिळाला. खरं तर चेंडू देखील आपल्याला खराब पाहायला मिळाला. शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता. खरं तर चेंडूवरती नियंत्रण पाहायला मिळालं नाही. तदनंतर मंदारनं मात्र चांगलं या ठिकाणी कनेक्ट केलं चेंडूला आणि फेकून दिलं सीमा पार. समोर टाकला त्या ठिकाणी चेंडू आपण पाहतो. हरेश धावतो चेंडूवरती. एक धाव घेतली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? नाही होणार. एकच धाव घेतली गेली. मंदार धाडवे म्हटल्यानंतर हमरापूरचा हा स्टार खेळाडू आपल्याला सातत्याने मैदानामध्ये खेळताना चांगला खेळ करताना आपण त्याला पाहत असतो. ऑलराऊंडर परफॉर्मन्स कित्येक स्पर्धेमध्ये त्यांनी दिला. चांगली कामगिरी करताना आपण त्याला पाहतो सातत्यानं. 7 चेंडू आणि 9 धावेची अद्यापी करत आहे मॅच मध्ये. मॅच अजूनही बॅलन्स असेल. हा चेंडू एखादा निर्धाव आला, एखादा षटकार चौकार आला तर मॅच वन साइड आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल आहे. हुक केला. क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक. क्षेत्ररक्षकाला दक्ष या ठिकाणी षटकार आपल्याला पाहायला मिळतो. डीजे लल्ला वास्करचा आयोजन आलं ग. अनिकेत वास्करचा आशीर्वाद साऱ्या टीमच्या आहे पाठी ग. आता थँक्यू. तदनंतर सिंगल घेतली गेली आणि तदनंतर पुन्हा एकदा स्वप्नीलच्या बॅटमधनं. खरं तर स्वप्नीलनं या मॅच मध्ये इन्फॅक्ट टाकलाय. हरेश गावंडवरती षटकार ठोकला होता. तदनंतर जशी स्ट्राईक मिळाली मॅच आपल्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न केला गेला. अजूनही मॅच बनू शकते परंतु डॉट चेंडू एखादा विकेट एखादा डॉट चेंडू पुन्हा एकदा मॅच मध्ये परतीचा प्रवास करून देईल. परंतु 6 चेंडू 3 धावेची गरज असेल या मॅच मध्ये. पुन्हा एकदा सर्व उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी मी सांगू इच्छितो पहिली मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. पराग 11 गोविरले त्याच्या अगेन्स्ट खेळताना सुमित 11 डोलवी. खरं तर सुमित 11 डोलवी संघाच्या वाट्याला फलंदाजी आली होती. 39 धावा त्यांना बनवल्या होत्या. 40 धावांचं आव्हान होतं. तब्बल जर आपण विचार केला तर 3 षटकांमध्ये दुसऱ्या सत्राला जशी सुरुवात झाली 3 षटकांमध्ये हरेश गावडनं मात्र चांगली गोलंदाजी केली. 2 षटक फेकले होते. त्यानंतर कुणाल शिंदेनं चांगली गोलंदाजी केली. 9 धावा त्यानं खर्च केल्या. 12 चेंडूमध्ये 20 धावेची गरज असताना सचिन पाटीलनं मात्र आता 17 धावा खर्च केल्यात आणि शेवटचं षटक चालू आहे. शेवटच्या षटकामध्ये आता मात्र गरज असेल 6 चेंडू आणि 3 धावेची गरज. मंदार धाडवेला आपण पाहतो स्ट्राईक वरती. त्याच्या बॅटमधनं एक षटकार आला. मागच्या षटकामध्ये स्वप्नीलनं चांगलं कमबॅक करून दिलं आपल्या टीमसाठी. यज्ञेश म्हात्रेला आपण पाहतो. जुई गावचा हा उत्तम गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर वाशी विभाग म्हटल्यानंतर कासू विभाग म्हटल्यानंतर चांगले क्रिकेटर आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. पुन्हा एकदा अफलातून वेग पाहायला मिळाला आणि मी म्हटलं होतं एखादी विकेट गेली तर अजून कमबॅक करू शकतो. या ठिकाणी सुमित 11 डोलवी आणि महत्वाचा फलंदाज मात्र मंदार धाडवेला परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. थँक्यू डीजे. खरं तर स्वप्नील यज्ञेश म्हात्रे शेवटच्या षटकासाठी आलाय आणि 3 रन्स त्याला प्रोटेक्ट करायचे आहेत. कासू विभाग परिसरातील हा एक उत्तम गोलंदाज जुई गावातून खेळणारा ग्रामीण टेनिस क्रिकेटसाठी आणि अशा अनेक मॅचेस त्यांनी जिंकवल्यात आणि खरं तर त्याच्या नावाचा बोलबाला त्या परिसरामध्ये आहे. परंतु आज खरं तर हिरो व्हायची संधी असेल. 3 रन्स जर त्यांनी रोखल्या तर खरं तर यज्ञेश म्हात्रे फक्त नाव राहणार नाही तर ब्रँड होईल. यस सर नक्कीच या ठिकाणी चांगला उल्लेख तुम्ही केलात. मोठा प्लॅटफॉर्म आहे. मोठा प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला जर चांगली तुम्ही गोलंदाजी केली परफॉर्मन्स चांगला राहिला तर सातत्याने ओपन खुला गटाच्या स्पर्धा देखील तुम्हाला खेळायला मिळत असतात.
आणि हा चांगला प्लॅटफॉर्म आपल्याला पाहायला मिळतो पेन तालुका प्रीमियर लीग 2024. खरं तर पहिल्या चेंडूवरती आली विकेट. जेव्हा जेव्हा मात्र 6 चेंडू 20 धावेची गरज असताना मात्र त्या धावा बनवताना आपण कित्येक फलंदाजांना पाहतो, परंतु 6 चेंडू 5 धावा 6 चेंडू 4 धावा असताना देखील मॅच रंगामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे सातत्याने आपण क्रिकेटमध्ये पाहत असतो. आता मात्र गरज होती 6 चेंडू 3 धावेची. पहिल्या चेंडूवरती आली विकेट. त्यानंतर पुन्हा एकदा आपण उल्या मॅचकडे चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा स्ट्राईकवरती सज्ज होईल. स्ट्राईकवरती नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो प्रवीण खरत. पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळेल. अपील केली गेली. पंचांवरती दबाव या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु पंच दक्ष आहेत. आपल्याला त्या ठिकाणी प्रवीणजी आंद्रे सर पाहायला मिळतील. रिव्ह्यू नसणार आहे, लक्ष असू द्या. पंचांचा निर्णय त्या ठिकाणी तुम्हाला मान्य करावा लागेल. जे ऑनफिल्ड अंपायर आहेत त्यांचा निर्णय या ठिकाणी तुम्हाला मान्य करावा लागेल. लगेच फिल्डिंग लावून घ्या. सुमित 11 ढोलवी संघ. अजून एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडू 3 धावा. यज्ञेश म्हात्रेनं मात्र जुईचा हा खेळाडू अफलातून गोलंदाजी करतोय. खरं तर 6 चेंडू 3 धावेची गरज असताना मात्र पहिल्या चेंडूवरती विकेट आणि तदनंतर प्रवीण खरतला मात्र स्टॉप केलाय. अफलातून गोलंदाजी यज्ञेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो सातत्यानं. शॉर्ट बॉल क्षेत्ररक्षक आहेत त्याला चकवून चेंडू जाईल सीमा पार. दन दन करत विजयाचा चौकार प्रवीण घरच्या बॅटमधनं चेंडू सीमा पार. आणि काय जल्लोष पाहायला मिळाला सुनील पाटीलचा. एक उत्कृष्ट डान्सर देखील आहेत आणि स्टंट पाहायला मिळतात बघा लाईव्हच्या माध्यमातून. आणि विजय प्रस्थापित केला. आणि आपण नेक्स्ट मॅच या ठिकाणी पाहणार आहोत. हर्ष 11 दुर्शेत त्यांच्या अगेन्स्ट केले सात्विक स्वरूप 11 रामवाडी. कॉम्बॉक्स मध्ये आपण करूया बदल आणि आजच्या दिवसामध्ये ज्यांचा आपण आवाज ऐकतोय ते पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्या सोबत परमेश पाटील, व्हाइस ऑफ